नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहे सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्टवर आणि इथे तुमच्या बाजूला दिसतंय एक सुंदर पूर्णपणे बांबूपासून बनवलेलं एक फूड कोर्ट. आता याचं वैशिष्ट्य म्हणजे हे इथल्याच लोकांनी नॅचरल रिसोर्सेसचा वापर करून बनवलेलं आहे. याचे कन्स्ट्रक्शन डिझायनर जॉर्ज जोएल व त्यांच्या टीमने केलेले आहे. या मम्मीज फूड कोर्टचा हा छान असा वुडन मेनू बोर्ड तुम्ही पाहू शकता. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी मानगा बांबूच्या क्रॉस ब्रेसिंग व विंडोसाठी फोल्डेबल बांबू कर्टनचा उत्तम असा वापर केलेला आहे. वॉश बेसिन पण वूड आणि बांबूच्या कॉम्बिनेशनने बनवलं आहे. यांनी रुफिंगसाठी बल्कोवा, फ्लॅटन बांबू व बांबू मॅट्सचाच वापर केलेला आहे आणि त्यावरच डाऊन पाईपसुद्धा इन्स्टॉल केला आहे. व्हेंटिलेशनसाठी डबल लेअर बांबू रूफ, त्यामुळे आतलं वातावरण नेहमीच कूल. इथे फायर सेफ्टी अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेससुद्धा अत्यंत सुरक्षित पद्धतीने बांबूवर माउंट केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, हे संपूर्ण मटेरियल CCB VPI ट्रीटेड आहे, म्हणजेच एक्सटिरियर कंडिशनमध्ये सुद्धा याची लाईफ 25 वर्षापेक्षा जास्त. ऊन, वारा, पाऊस काहीही असून दे. ट्रसेसची पण डिझाईन तुम्ही पाहू शकता. क्वीन पो स्टाईलमध्ये सुरेख असा कॉम्बिनेशन आहे, म्हणजे स्ट्रॉंग आणि अस्थेटिक. तुम्हाला जरी अशाच बांधकामासाठी ट्रीटेड मटेरियल हवं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चिवा NBD कंपनीला भेट देऊ शकता किंवा या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. या युनिक अशा बांबू कन्स्ट्रक्शन व मम्मीज फूड कोर्टच्या उत्तम चवीच्या कॉम्बिनेशनमुळे आम्हाला फ्लाईट पॅसेंजर, क्र्यू व कस्टमरकडून खूप छान असा रिव्ह्यू मिळत आहे. चला तर मग ऐकूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही फ्लाय 91चे स्टाफ आहे आणि मला रिव्ह्यू द्यायचा होता या हॉटेलबद्दल. खूप छान होता. त्यांचे ॲम्बियन्स पण मस्त आहेत, त्यांची सर्विस पण खूप छान आहे. मस्ट ट्राय आंबोळी आणि चटणी. इथलं फूड खूप टेस्टी आहे आणि मेन म्हणजे हायजीन खूप मेंटेन ठेवली आहे त्यांनी. सिटिंग अरेंजमेंटमध्ये पण त्यांनी खूप चांगलं खूप छान वाटला, कारण नवीन असं पहिलं बघितलं आहे मी असं रेस्टॉरंट जे बांबूपासून केलेलं आहे वगैरे. एक युनिक स्टाईलमध्ये बांधलेलं आहे त्यांनी. बांबूमधून बनवलेलं आहे. मस्ट विजिट अँड मस्ट ट्राय दिस फूड. थँक्यू. नॉनव्हेजमध्ये जर काय ट्राय करायचं असेल तर तुम्ही त्यांचा चिकन पाव पण ट्राय करू शकता. ओके. रस ऑमलेट पण खूप छान आहे, नक्की ट्राय करा. तुम्हाला इथे नॅचरल प्लस एस्थेटिक असं डेकोरेशन पाहायला मिळेल आणि प्लस इथे तुम्हाला लोकल एस्थेटिक फूड पण खायला मिळेल, तर तुम्ही मस्ट व्हिजिट करा इथे. थँक्यू.